आजच्या व्हिडिओमध्ये कंबरदुखीसाठी 4 सोपी व प्रभावी योगासने करणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी टिपही असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते, स्वास्थ्यानंद मराठी आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा। कंबरदुखीची काही महत्त्वाची कारणे म्हणजे वाढलेला पोटाचा घेर, सतत बसून एका जागी काम करणे, विशेषतः महिलांमध्ये सतत पुढे झुकून काम करणे, जास्त वजन उचलणे किंवा प्रसूतीनंतर कंबरदुखीची समस्या आणखीच वाढते। तर ही 4 सोपी योगासने त्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतील। तर सुरुवात करूयात प्रथम योगासनापासून। वक्रासन, त्यासाठी दंडासनामध्ये बसून घ्या। अतिशय सोपी आहेत। प्रत्येक व्यायाम प्रकार छान पद्धतीने समजून घ्या, सोबत करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रत्येक व्यायाम व योगासन हा तुम्हाला छान पद्धतीने समजेल आणि ते तुम्ही करू शकाल। त्यासाठी दंडासनामध्ये बसून घ्या। पाठीचा कणा सरळ ठेवा। श्वास घेत उजव्या पायाला फोल्ड करा। पाठीचा कणा सरळ ठेवा। उजव्या पायाला डाव्या हाताने या पद्धतीने पकडून घ्या आणि श्वास सोडत उजवा हात बरोबर मागच्या बाजूस या पद्धतीने ठेवा आणि उजव्या खांद्यावरून शक्य होईल तितके मागे बघण्याचा प्रयत्न करा। पाठीला सरळच ठेवा आणि 10 सेकंद थांबा। यामुळे आपल्या कमरेला, पोटाला छान पीळ मिळतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। श्वास सोडत हळूवार पायाला सैल सोडा। हेच डाव्या बाजूने करा। डाव्या बाजूला श्वास घेत फोल्ड करा। डाव्या गुडघ्याला उजव्या हाताने या पद्धतीने पकडून घ्या आणि डावा हात बरोबर मागे घ्या। शक्य होईल तितके डाव्या खांद्यावरून मागे बघा। पाठीचा कणा सरळ ठेवा आणि या स्थितीत थांबा। 10 9 8 7 6 5 4 3 2 1। हळूवार श्वास सोडत रिलॅक्स। खूप छान योगासन आहे आणि अतिशय सोपं आहे। फक्त ही जी योगासने आहेत ही कमीत कमी जेवणाच्या 3 तासानंतर करा आणि सकाळी केली तर उत्तमच आहे। परंतु जर संध्याकाळी तुम्ही करत असाल तर जेवणामध्ये आणि या आसनांमध्ये कमीत कमी 3 ते 4 तासाचं अंतर जरूर ठेवा। तर या योगासनाला तुम्ही 10 सेकंद 20 सेकंद पर्यंत देखील वाढवू शकतात। दुसरे योगासन करणार आहोत, त्यासाठी पोटावर झोपून घ्या। हनुवटी मॅटवर ठेवा। दोन्ही हात खांद्यांच्या जवळ ठेवा। आपले कोपर हे बाहेरच्या दिशेने न जाता आत ठेवा। दोन्ही पायात थोडे अंतर ठेवा आणि हळूहळू आपल्याला आता छाती उचलायची आहे। कंटिन्यू करूयात भुजंगासन। श्वास घेत हळूहळू वर या, नाभीपर्यंत आपल्या शरीराला उचला। श्वास सोडत खाली। यामुळे कमरेवर अतिशय छान ताण येतो आणि कंबरदुखी कमी होण्यास नक्कीच मदत मिळते। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। कंबरदुखीचा त्रास अतिशय जास्त असेल तर फार हळूहळू करा, जितके शक्य होईल। कदाचित तुम्हाला जास्त वर जाणे शक्य होणार नाही, तर आपल्या शरीर क्षमतेनुसार वर जाण्याचा प्रयत्न करा। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। 3 4। काहींना कंबरदुखीचा त्रास खूप जास्त असतो, त्यामुळे जास्त वर जाणे शक्य होत नाही। 5 6 7 8
9, 10. हळूवार हातांना रिलॅक्स करा, चेहऱ्यालाही रिलॅक्स करा. दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. यामुळे आपल्या कमरेवर अतिशय छान ताण येतो आणि कंबरदुखी लवकरात लवकर बरी होण्यास नक्कीच मदत मिळते. पुढचं योगासन करणार आहोत, अर्धशलभासन. त्यासाठी दोघी हात आपल्या मांड्यांच्या खाली घ्या, हनुवटी मॅटवर ठेवा. आता श्वास घेत हळूहळू उजव्या पायाला वर घ्या, पंजा बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करा, गुडघा सरळ ठेवा आणि शक्य होईल तितके पायाला वर घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. जितकं वर घेणार तेवढाच कमरेवर ताण येईल. तुम्ही नक्की अनुभव घ्या, सोबत करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4, जास्त फास्ट करू नका, काउंट सोबतच करा. 5, 6, 7, 8, 9, 10. हाताला रिलॅक्स करा, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आता उजवा हात वर घ्या आणि हळूहळू उजव्या बाजूला वळून पाठीवर या. आता चौथे योगासन करणार आहोत, मर्कटासन. यासाठी दोन्ही पाय फोल्ड करा. आपल्या टाचा या नितंबांपासून थोडे दूर ठेवा. दोघी पायांमध्ये अंतर ठेवा. जितके मॅटमध्ये अंतर असेल तितकी दोघी पायात अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत. आपले तळ हात आकाशाच्या दिशेने घ्या. मर्कटासन. श्वास घ्या, श्वास सोडत दोघी पाय उजवीकडे वळवा आणि डावीकडे पहा. शक्य होईल तितके पायांना खालच्या दिशेने प्रेस करा आणि त्याच्या विरुद्ध दिशेने पहा. श्वास घ्या, श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे वळवा आणि उजवीकडे पहा. गुडघ्यांना मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा. थोडे 2 ते 3 सेकंद थांबा आणि पुन्हा पूर्वस्थितीत या. श्वास घ्या, श्वास सोडत उजवीकडे. श्वास घ्या, श्वास सोडत डावीकडे. तुम्ही पाहू शकाल की कमरेच्या भागातील या पूर्ण नसा मोकळ्या होण्यास मदत होईल. श्वास घ्या, श्वास सोडत उजवीकडे. 6, 7. खूप छान. कंटिन्यू. 8, 9, 10. उजवीकडे वळवा आणि 5 सेकंद होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5. श्वास घ्या, श्वास सोडत डावीकडे वळवा. 5, 4, 3, 2, 1.
खूप छान. पुन्हा पूर्वस्थितीत या आणि रिलॅक्स. कितीही आपले जुने दुखणे असेल तरीही तुम्ही याचे रिपिटेशन्स कराल तर तुम्हाला हळूहळू त्याचा फरक जाणवेल आणि नक्कीच आराम मिळेल. तर त्यासाठी तुम्ही सोबत करा म्हणजे तुम्हाला कळेल. आता यातीलच दुसरं व्हेरिएशन करणार आहोत. त्यासाठी दोघी पाय एकमेकांना जोडून घ्या. पुन्हा दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत ठेवा. श्वास घ्या. श्वास सोडत दोघी पाय उजवीकडे वळवा, डावीकडे पहा. 5 सेकंद थांबा. 1 2 3 4 5. श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे वळवा. 5 4 3 2 1. श्वास घ्या आणि श्वास सोडत रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. हळूवार रिलॅक्स. आता हळूहळू आपल्या उजव्या बाजूला वळा आणि बसून घ्या. आजसाठीच्या टीप म्हणजे जेव्हा आपण या योगासनांचा सराव करू तर त्यासोबत काही नियम आपल्याला पाळायला हवेत. ते म्हणजे सतत पुढे झुकून काम करत राहणे. तर हे शक्य होईल तितके टाळा. पुढे झुकू नका आणि त्याचप्रमाणे जास्त वजन उचलू नका. जर तुम्ही ही योगासने करत असणार आणि तुम्हाला फरक लवकर हवा असेल तर तुम्ही हे 2 नियम जरूर पाळा. जास्त पुढे झुकून कामे करू नका आणि जास्त वजन उचलू नका. तर त्यासोबतच ही 4 योगासने रोज करा, नित्यनियमित करा. तर ही योगासने 7 दिवस करून पहा. तुम्हाला नक्कीच त्याचा 7 दिवसात फरक जाणवेल. तुम्हाला काय फरक जाणवला हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा. हरिओम.